ठेवा ही सगळ्यांना विनंती। आणि आपण आपल्या आता दिलेल्या वेळेपासून दिलेल्या तारखेत सगळ्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी एकत्र या। कोणात काही मनभेद रुसवे फुगे असतील तर सोडून द्या। आपल्या जातीसाठी आपण सगळ्यांनी, कोणी नाही विचारलं तरी स्वतःहून या। मान सन्मान दिला तरी या, नाही दिला तरी या। आपली जात मोठी करू लागू ही विनंती आहे। आणि आपण आपल्या तारखेची जोरदार ताकदीने तयारी करा ही सगळ्या जिल्ह्यातल्या मराठ्यांना दुसऱ्या टप्प्यात जे पश्चिम महाराष्ट्रात दौरा होतो यांना विनंती। तुम्ही 20 तारखेला उपोषण करणार आहात, 7 तारखेला तुम्ही दौरा पण प्लॅन केलेला आहे, म्हणजे 20 ते 7 च्या दरम्यानच उपोषण होईल तुम्हाला वाटतं? तोडगाणी उपोषण 20 ते 7 म्हणजे 17 दिवस झाले। 17 दिवस महाराष्ट्रात कुणीच जगू शकत नाही। 20 ला जर मी आमरण उपोषणाला बसलो तर ते 10 आणि पुढचे 7 म्हणजे 17 दिवस। 17 दिवस बिना अन्न पाण्याचा माणूसच जगू शकत नाही। आणि मी तरी नाही, कारण मला पहिलेच खूप वेदना आहे, मी तर जगू शकत नाही। 17 दिवस एकतर मी नाही त्यांनी जो सोडलं 17ला तर तसंच उपोषण करत मी 7 तारखेला रॅलीत जाणार। 18वा दिवस ह्यो माझा उपोषणाचा रॅलीत असेल, सोलापूर जिल्ह्यात असेल, अँब्युलन्स मध्ये मी जाईल। पण 17 दिवस तरी हे येत सरकार आता 17 दिवस जर मरणाची वाट बघणार असलं तर मग हे सरकारच असू शकत नाही। कारण 20 ते 7 म्हणजे एकूण 17 दिवस व्हायलेत कठोर आमरण उपोषणाचे। पाणी बी नाही प्यायचं, जेवायचं पण नाही, काहीच नाही। 17 दिवस बिना अन्न पाण्याचा माणूस जगूच शकत नाही। जगलो 7 तारखेपर्यंत तर मी 7 तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर जाईल। मेलो तर नाही जायचो, पुढच्या दौरे रद्द होतील। राज्य सरकारच्या शिष्टमंडळामधले आमदार राजेंद्र राऊत आले होते, काय चर्चा झाली, त्यांनी काय सकारात्मक काय सांगितलं असेल? नाही, काय सकारात्मक फकारात्मक नाही, काय नाही, त्यांनी सांगितलं नाही काय। ते मागच्या याच्यात होते मध्यस्थीला ते होते, त्यामुळं आम्ही काल बोललो तर ते आलते आणि काल खरंच बोललो आम्ही। ते त्यांनी सांगितलं तुम्हीच मध्यस्थीला होतात, काय दिलं 1 महिन्यात? गुन्हे ना मागे केले ना, तिन्ही गॅजेट नाही घेतले ना, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी नाही केली, काहीच नाही। काय केलं? काहीच नाही केलं, गप बसले ते। कारण त्यांची चूक आहे, सरकारची चूक आहे, त्यांना गप बसावं लागलं। या उपोषणा दरम्यान जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही 288 जागेवर उमेदवार उभा करणार आहात। त्यातच ओएसी यांच्याकडून तुम्हाला प्रस्ताव पण आलेला आहे, काय प्रस्ताव आलेला आहे? नाही आला प्रस्ताव, नाही मला प्रस्तावातलं कळत नाही। मी त्यांना पाठवू शकत नाही, ते मला पाठवू शकत नाही। आपल्या ते कळलं, आपलं सरळ साधं काम आहे। तुम्ही एकत्र आहे, आम्ही एकत्र येऊ, दलित मुस्लिम मराठा धनगर बांधव लिंगायत बांधव जे गरजवंत आहेत एकत्र येऊ आणि आपण लढू। असं माझ्या याच्यातलं प्रस्ताव आला नाही, आला तरी मला त्यातलं काही कळणार नाही। त्यांनी असं म्हटलं की 288 जागा जर तुम्ही लढवणार असाल तर एमआयएम तुमच्या सोबत येणार आहे। मग आम्ही 20 तारखेला उपोषणाला मी बसतो, त्या दिवशी तारीख ठरवणार आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची किती तारखेला बैठक घ्यायची। महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज त्या दिवशी एकत्र आहे। मी संभाजीनगरच्या कार्यक्रमातच हे सांगितलेलं आहे, की 20 तारखेला आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे। त्या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने यायचे आणि ती महाराष्ट्रातली बैठक समाजाला विचारून, मी ज्यावेळेस बैठक होईल त्यावेळेस समाजाला विचारून ठरवणार आहे 288 उभा करायचे का 288 पाडायचे। ओएसीएनचे प्रस्ताव त्यांनी बोलून दाखवलेले, तुमची काय प्रतिक्रिया? नाही, त्याला काय प्रस्ताव नव्हतं। कथा एकत्र बसायचं, दाना सुरू करायचं सगळ्यांनी। न्याय द्यायचा त्यांच्या जातीला, आम्हाला द्यायचा आमच्या जातीला, दलितांना द्यायचा त्यांच्या जातीला, धनगरांना द्यायचा त्यांच्या जातीला, 12 बलुतेदारांना द्यायचा, लिंगा समाजाला। आपण एकत्र येऊ, बसू सगळेजण आणि ठरवा कशा करायचं लढायचं। सगळ्या जाती धर्माचे लोक मिळून लढू आणि सत्ता गोरगरीब देणारे बना। आपण आपल्या जातीला न्याय मिळाले हे नाही देऊ शकत गोरगरीबाला न्याय। प्रसाद लाड म्हणाले की मनोज जरांगे